संघाकडून मित्रांनो आता खऱ्या अर्थाने रंगत या स्पर्धेला सुरू झालेला आहे। प्रेक्षकांना विनंती असेल की आपण थोडा धीर घ्यायचा आहे। आता खऱ्या अर्थाने आपल्याला खेळ पाहण्याची मेजवानी इथे पाहायला मिळणार आहे। या स्पर्धेमध्ये कोण हारतोय कोण जिंकतोय कुणाचा खेळ आपल्याला उत्तम असा पाहायला मिळतोय। कोण हारणार कोण जिंकणार, कोण धुरला उडवणार, कोण कुणाला पाणी पाजणार, जोरदार चढाई इथे पाहायला मिळते। वावे संघाकडून 9 नंबर जर्सी परिधान केलेला 5 असा एक मजबूत बांध्याचा हा खेळाडू वाह अंतिम आहे। मित्रांनो आपण सुरेख खेळ खेळताय, आपलं नाव या जिल्ह्यामध्ये आपल्या संघाचं नाव आहे। मित्रांनो कोणी पंचावरती धावून जाऊ नका। मित्रांनो आपण संदीप नरवाल नाही आहे, आपण या रायगड जिल्ह्याचे एक चांगले खेळाडू आणि आदर्श खेळाडू आहात। पंचांवरती कुणीही आक्षेप किंवा वा सुरेख चढाई पाहायला मिळते। चला जे व्हॉलंटियर्स आहेत त्यांना विनंती असेल आता जी पब्लिक आहे जे प्रेक्षक आहेत त्यांना मधून काढायचं आहे। पुन्हा एकदा अथर्व आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा आपल्या संघासाठी करतोय। गेले 5 वर्ष आपला गेम टिकवून आहे असा अथर्व बाईत सुरेख चढाई पाहायला मिळेल त्याच्याकडून। त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा 9 नंबर खेळाडू 9 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू सुरेख पवित्रा। मित्रांनो खेळ असा खेळा की हरलात तरी तुमच्या नावाची चर्चा ही झाली पाहिजे, कारण इतिहास तेच घडवतात जे इतिहास विसरत नाहीत। आपल्या संघाचा इतिहास बनवून ठेवलेला आहे आपल्या माजी खेळाडूंनी, तो इतिहास आपल्या पुन्हा जागा करायचा आहे। 7 चढाई अथर्व पुन्हा चढाईवरती वारंवार चढाई करतोय आपल्या संघासाठी अथर्व। थर्ड रेड मैदान क्रमांक 1 वरती या स्पर्धेतील पहिली थर्ड रेड घेऊन येतोय 9 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू करो या मरो, काय घडणार काय बिघडणार आणि जबरदस्त पंच आहेत मित्रांनो। लाईनमॅन आहेत, पंच आहेत, निर्णय योग्य देणार अमित दळवी सर आहेत। कोणीही काळजी करू नका, आपले पंच आपल्या रोहा तालुक्यातून नावाजलेले असे पंच आहेत। बजर रेड घेऊन येतोय रोड बुजुर्ग संघाकडून। गुण पहा मित्रांनो 4-4 वा जबरदस्त खूप सुरेख अशी चढाई केलेली आहे आणि अचूक
पाच व्हायला पाहिजे, चारच आहेत. चला वरचे संघ आणि रापगाव संघ आपल्याला लास्ट आणि फायनल पुकार असेल. वारंवार पुकार देऊन सुद्धा आपण मैदानाचा ताबा घेत नाही यात. चला यायचंय मैदान क्रमांक 2 वर. वर्धायनी रापगाव आणि कालभैरव वरसे आपण यायचंय मैदानाकडे. सुंदर असा पकडीचा नमुना होतोय, जेलबंद होतोय. झाले 100%. पुन्हा एकदा वारंवार चढाई करतो आपल्या संघासाठी उंच पुरा खेळाडू अथर्व बाईत एक संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन वणी संघ त्याला प्रत्युत्तर अरे डू आय डेड डू आर डाय. बघूया आपल्या संघासाठी किती गुणांची चढाई करतोय. 601 लढत देतोय. एक शांत पद्धतीचा आणि मात्र 1 गुणाची कमाई करतोय. त्याला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 77 परिधान केलेला रोडच्या प्रांगणात मध्ये 601 लढत देतोय. तर 1 तास मागे त्याला जे संघ आले असतील त्यांनी आपण आल्याची नोंद करायची मित्रांनो. थर्ड रेडचा बजर होतोय. सुंदर असा पकडीचा नमुना पाहायला भेटतो रोड संघाकडून. त्याला प्रत्युत्तर देतोय रोड संघाकडून 11 नंबर जर्सी प्रदान केलेला 401 लढत देतोय. एक शांतमय पद्धतीचा खेळ चालू आहे. गावदेवी रोड बुद्रुक आणि भैरवनाथ वावे खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा या रोहा तालुक्यामध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेचा हुंकार वाजत आहे. धुरला उडणार आहे. आता जरी थोडी थंडी लागत असेल तरी थोड्या वेळाने नक्कीच सामने हे गरम गरम होणार आहेत. कारण आताच पार पडलेली जिल्हास्तरीय अजिंक्य चाचणी असेल, अनेक नावाजलेले खेळाडूंसोबत खेळलेले आपले खेळाडू असतील, हे या मैदानामध्ये या रणांगणामध्ये उतरणार आहेत आणि
आपला अनुभव आणि आपला खेळ इथे दाखवणार आहेत. पुन्हा एकदा चढाई करतोय मैदान क्रमांक 1 वरती. वा सुरेख. त्याला प्रत्युत्तर पुन्हा अथर्व. वारंवार चढाई करतोय अथर्व आपल्या संघासाठी, कारण त्याच्या चढाईला धार तोच खरा कर्णधार आणि बोनसचा अचूक प्रयत्न असणार आहे त्याचा. मैदान क्रमांक 2 वरती वर्धायनी वरसगाव वर्धायनी राबगाव आणि श्री कालभैरव वरसे दोन्ही संघांना विनंती असेल आपण त्वरित मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे. मैदान क्रमांक 1 वरती मध्यांतर झालेला आहे आणि रोड बुद्रुक संघ हा काही गुणांनी पुढे आहे. पंच मैदान क्रमांक 2 वरती पंच आपल्याला मैदान क्रमांक 2 सुद्धा सुरू करायचं आहे आणि कृपया विनंती आहे, प्रेक्षकांना विनंती आहे मित्रांनो, या स्पर्धा आपल्यासाठीच आहे. एवढा मोठा खर्च आणि एवढी मेहनत ही आयोजकांनी फक्त आपल्यासाठी घेतलेली आहे. त्याच्यामुळे कोणीही आतमध्ये प्रवेश करू नका. बॅरिकेड्स लावलेले आहेत, त्याच्या मागे आपण उभं राहायचं आहे. मैदान क्रमांक 1 वरती नाममात्र 1 गुणांची आघाडी घेऊन सामना सुरू होतोय. नाममात्र 1 गुणाची आघाडी रोड बुद्रुक संघाकडे आहे. मुकेश मिलिंद भगत यांनी मगाशी जे प्रथम 2 गुण टिपून येणार त्याला 500 रुपयाचे बक्षीस लावलेली होती, ती अथर्व भाई त्यांनी कमवलेली आहे. सामना संपल्यावर आपण घेऊन जायची, ती माझ्याकडे जमा केलेली आहे, याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. वा सुरेख पकड पाहायला मिळते आपल्याला मैदान क्रमांक 1 वरती. चला रामगाव संघ उपस्थित आहे, धन्यवाद मित्रांनो. चला कालभैरव वर्ष संघ आपण त्वरित मैदानामध्ये यायचं आहे. आपला प्रतिस्पर्धी संघ आपली वाट पाहतोय. वा वारंवार पकड करतोय वावे संघ. रोड बुद्रुक संघ एक नामवंत नावाजलेला संघ आहे, तसंच वावे संघ सुद्धा एक नामवंत या रायगड जिल्ह्यामध्ये रोहा तालुक्यात अनेक मैदाने गाजवलेलं हे दोन्ही संघ आहेत. या स्पर्धेचा पहिला उद्घाटनीय सामना खेळण्याचा मान त्यांना मिळालेला आहे. स्कोर बोर्डवरती काही तांत्रिक बिघाड झालेला आहे, लक्ष द्यायचं मित्रांनो. चला कालभैरव वर्ष संघ आपला प्रतिस्पर्धी संघ इथं उपस्थित आहे. खऱ्या अर्थाने या कबड्डीचा या स्पर्धेचा बिगुल इथं वाजत आहे. आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा, उत्स्फूर्त असा त्यांना प्रतिसाद द्यायचा आहे. आलेल्या सर्व खेळाडूंचा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे, कारण हे खेळाडू आपल्यासाठी एवढ्या लांबून आलेले आहेत. चला वरचे
पुन्हा एकदा चढाई करतोय अथर्व. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल अथर्वला. आपल्या खरोखर उंचीचा फायदा अथर्वला होत आहे या खेळाच्या माध्यमातून. बजारे घेऊन येतोय मैदान क्रमांक 1 वरती 9 नंबरचे खेळाडू आणि किती 3 गुणांची चढाई केली आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या या खेळाडूसाठी. सुपर रेड, सुपर डुपर रेड, खतरनाक. मित्रांनो खेळ आहे, कधी पलटी होईल सांगू शकत नाही. या खेळ खेळताना नक्कीच आपल्या बुद्धीचा आणि ताकदीचा इथे संगम होणं गरजेचं आहे. आणि अगदी वेळेमध्ये वावे संघाने कमबॅक केलेला आहे. गुण आहेत 18 आणि रोड बुद्रुक आहेत 10. 18-10. काय घडणार, काय बिघडणार. 4-1 अशी लढत देतोय हा खेळाडू वावे संघाकडून. चला वर्षे संघ आपला टाइम संपत आलेला आहे. काल भैरव वर्षे आपला प्रतिस्पर्धी संघ इथं उपस्थित झालेला आहे. आपण जर 1 मिनिटामध्ये इथं उपस्थित राहिलात नाही तर आपला संघ बाद केला जाईल. हा निर्णय कमिटीचा असणार आहे. वर्षा संघ उपस्थित झालेला आहे. चला पंचांनी मैदान क्रमांक 2 सुरू करायचं आहे. शेवटची 5 मिनिटे. मैदान क्रमांक 1 वरती सामना संपला. शेवटची 5 मिनिटं पंचांचा इशारा आहे. मित्रांनो रात्रीचे 10 वाजले. हातोडी द्या, हातोडी. आणि स्पर्धा आधीच लेट झालेल्या आहेत आणि लेट होऊन सुद्धा केवळ 10 संघांची नोंदणी झालेली आहे. मित्रांनो या रोहा तालुक्याला कबड्डीने खूप काही भरभरून दिलेला आहे, परंतु या कबड्डीचा मान सन्मान आपले खेळाडू किंवा संघ करत नाहीत. रात्रीचे 10 वाजले तरी केवळ 10 संघांची नोंदणी. या भव्य अशा स्पर्धेना जर आपली उपस्थिती नसेल तर आपण कबड्डीला किती मानतो हे आपल्याला पाहायला मिळतोय. मी मगाशीच आल्याला म्हटलं, खऱ्या अर्थाने रोहा तालुक्यातील कबड्डीला नजर लागल्यासारखं झालेल्या आहे, परंतु नजर न लागता या आपल्या बेशिस्त कारणांमुळे आपली कबड्डी रोहा तालुक्यातून कमी होत चाललेली आहे. या वर्षातील माझ्या मते ही दुसरी स्पर्धा असेल जिल्हास्तरीय, आणि एवढ्या भव्य स्पर्धेमध्ये आपण सहभागी होत नाही याला कुठेतरी खंत वाटते.
आपल्या आजूबाजूचे रोहा तालुक्यातील अनेक नावाजलेले संघ आहेत, परंतु अजून सुद्धा नाव देत नाहीत, नोंदणी करत नाहीत. ही खंताची बाब आहे मित्रांनो. Last 4 minutes. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं 55 इशारा मैदान क्रमांक 1 वरती. आणि वावे 24 रोड 15. काय घडणार काय बिघडणार. या संपूर्ण स्पर्धेच्या लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतोय रोहा स्पोर्ट्स कडून. कॅमेरामॅन अल्केश मगर, दीप कडव आणि स्कोरर स्वप्नील मगर या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो. आपण घर बसल्या जे प्रेक्षक आहेत त्यांना आपल्या अथक प्रयत्नाने हे लाईव्ह स्पोर्ट्स आपण दाखवत आहोत. या स्पर्धेचं समालोचक म्हणून श्री प्रशांत बर्डे आपल्या समोर पुन्हा एकदा नव्या जोमाने आणि नव्या उमेदीने इथे उपस्थित आहेत. गेले अनेक वर्ष या माईकने माझी ओळख करून दिलेली आहे. हा माईक म्हणजे तुमच्या आमची आणि या कबड्डीने दिलेली ओळख खऱ्या अर्थाने रोहा तालुक्यामध्ये एक उत्कृष्ट समालोचक म्हणून प्रशांत बर्डे नाव घेतलं जातं. त्याला सगळा श्रेय या तुमच्या आमच्या सर्व खेळाडूंचं आणि आयोजकांचं असतं. त्यामुळं आपल्या सर्वांचे या संपूर्ण स्पर्धेचे समालोचक म्हणून मी प्रशांत बर्डे आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. मित्रांनो, या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनेक नवीन क्षेत्रामध्ये आपण काम करत असतो आणि तिथे आपली ओळख होते. खऱ्या अर्थाने ही ओळख ही माईक देत असतो आणि ही माईकची व्यवस्था करणारे आमचे गणेश कडव असतील आणि त्यांचे सहकारी असतील, साऊंड सिस्टीम असेल, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मैदान क्रमांक 2 वरती सामन्याला सुरुवात झालेली आहे. कालभैरव वरसे आणि वर्धनी राबगाव, एक सुधागड तालुका आणि एक रोहा तालुका. नवीन नावाजलेले असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदान क्रमांक 2 वरती. चुरशीचा सामना चालू आहे मैदान क्रमांक 1 वरती. काय घडणार काय बिघडणार. खऱ्या अर्थाने या कबड्डीला आता कुठेतरी रंगत चढत चाललेले आहे. अथक प्रयत्न करतो अथर्व आपल्या संघासाठी. अथर्व बाई आयोजकांना विनंती असेल आत्ताच नियम लावा, कारण मधले जे प्रेक्षक येत राहिले तर नंतर आपल्याला ऐकणार नाही. त्याच्यामुळं प्रेक्षकांना आत्ताच आपण एकतर जागा द्या, अन्यथा येणाऱ्या नंतरच्या स्पर्धेला आपल्याला प्रेक्षकांनी कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन होणार नाही याच्याकडे लक्ष देऊया. मैदान क्रमांक 2 वरती एक नवोदित खेळाडू वर्ष संघाचा जे संघ आले त्यांना विनंती असेल आपण आल्याची नोंद करायची मित्रांनो. सामना संपायला शेवटचा मिनिट. लास्ट मिनिट. सामना संपायला शेवटचा 1 मिनिट. मैदान क्रमांक 1 वर वा वा जबरदस्त पकड पाहायला मिळते मैदान क्रमांक 2 वरती. जे संघ आले त्यांना विनंती असेल आपण आल्याची नोंद करा मित्रांनो, अन्यथा कमिटी आहे जे आयोजक आहेत त्यांचा निर्णय झालेला आहे केवळ फक्त 16 संघ खेळवले जातील. हा शेवटचा निर्णय असणार आहे. त्याच्यामुळं 10 संघ झालेले आहेत, केवळ फक्त 6 संघ घेतले जातील.
त्याच्यामुळं आल्याची नोंद करायची आहे. मॅचवर